परभणी हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ वरवर पाहता ही फक्त एक विधान परिषद निवडणूक वाटू शकते, पण सध्या एका जागेवरून महायुतीमध्ये सुरू आहे जबरदस्त पॉवर गेम। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितलाय आणि आता या राजकारणात एक असा ट्विस्ट आला आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष परभणी हिंगोलीकडे लागलंय। कारण भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची यादी दिली, पण त्या यादीत पहिल्याच क्रमांकावर नाव होतं स्वतः सुरेश भुमरे यांचंच। आता राजकारणात शिफारस नवीन गोष्ट नाही, तिकिटासाठी लॉबिंग नवीन नाही, पण मीच उमेदवार आणि मीच शिफारसदार हा प्रकार मात्र सध्या चर्चेचा विषय ठरतोय आणि संपूर्ण राज्यात आणि विशेषतः परभणीमध्ये मोठा विषय बनलाय। सगळ्यात मजेशीर म्हणजे हे पत्र भाजपच्या अधिकृत लेटर हेडवर दिलं गेलं आणि त्यावर सही ही सुरेश भुमरे यांचीच आणि शिफारसही स्वतःच्या नावाचीच। म्हणजेच विरोधकांना टोला मारण्यासाठी आयता खोलीत मिळालंय। स्वतःच अर्ज, स्वतःच मंजुरी असा मिश्किल टोला आता विरोधकांकडून लागावला जातोय। नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आपला सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघतायत सत्य पे सत्ता। प्रश्न तुमचे, आवाज आमचा। आज अख्खा परभणी हिंगोली मतदारसंघात एकच विषयाची चर्चा आहे, या विनोदाची चर्चा आहे। मित्रांनो, हा विषय फक्त विनोदाचा नाहीये, तर भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा मोठा संकेत मानला जातोय। कारण भाजप स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणतोय। संघटन, शिस्त आणि प्रक्रिया हा भाजपचा मुख्य चेहरा मानला जातो। मग प्रश्न असा उपस्थित होतोय, जर पक्षात जिल्हा प्रभारी, विभागीय संयोजक आणि निवड प्रक्रिया आहे, तर मग स्वतःच्याच नावाची स्वतः शिफारस करण्याची वेळ का आली? यामुळे दोन शक्यता चर्चेत आहेत। पहिली, भाजपमध्ये या जागेसाठी प्रचंड अंतर्गत स्पर्धा आहे आणि प्रत्येक जण स्वतःला पुढे करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतोय। आणि दुसरी शक्यता, भाजप आता या जागेवर कोणत्याही परिस्थितीत दावा सोडायला तयार नाही। कारण या पत्रात भाजपने एक मोठा दावा केलाय। परभणी हिंगोली मतदारसंघात भाजपचं संख्याबळ सर्वाधिक असल्याचं सांगण्यात आलंय। भाजपचे 119 मतदान आहे आणि भाजप विचारांचे 27 आणि जनसुराज्य पक्षाचे 13 अशी एकूण 139 मतांची ताकद भाजपकडे असल्याचा दावा करण्यात आलाय। म्हणजेच भाजपचा थेट संदेश आहे, संख्या आमची, ताकद आमची, मग जागा दुसऱ्याला का द्यायची? आणि हाच मुद्दा आता महायुतीतील संघर्ष वाढवतोय। कारण ही जागा फक्त भाजपच मागत नाहीये, तर शिवसेना ही जागा सोडायला तयार नाहीये। शिंदे गटाचे विद्यमान आमदार विप्लव बाजोरिया यांनीही जोरदार फिल्डिंग सुरू केली आहे। मुंबईत गाठीभेटी, पक्षश्रेष्ठींशी संपर्क आणि पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। पण इथेच एक नवा मुद्दा समोर येतोय, स्थानिक विरुद्ध बाहेरचा राजकारण सुरू होत आहे। कारण विल्लभ बाजोरिया हे परभणी जिल्ह्यातील रहिवासी नाहीत, त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। अनेकांचं म्हणणं आहे, परभणी हिंगोलीच्या जागेवर बाहेरचा उमेदवार का आणि स्थानिक कार्यकर्त्यांना संधी का नाही? आणि हा मुद्दा छोटा नाहीये। आणि विशेष म्हणजे अर्जुन खोतकर यांचे चिरंजीव अभिमन्यू खोतकर यांनी सुद्धा या मतदारसंघावर दावा केल्याचे बघायला मिळते। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात स्थानिक समीकरण खूप महत्त्वाचे असतात। जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, पंचायत समित्या, स्थानिक नेते हे सगळे आपला माणूस या भावनेवर मतदान करतात। म्हणूनच बाहेरचा उमेदवार हा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो। दुसरीकडे भाजपमध्ये इच्छुकांसाठी मोठी रांग लागली आहे। सुरेश भुमरे, गंगाधर बोर्डीकर, संतोष मुरकुटे, शिवाजी भरोसे, गजानन घुगे अनेक नेते अशा या शर्यतीत आहेत। म्हणजेच भाजप समोर आता सर्वात मोठं आव्हान आहे तिकीट कोणाला द्यायचं। कारण एकाला तिकीट दिलं तर बाकीच्यांची नाराजी वाढू शकते आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नाराजीचं गणित कधी उलटेल सांगता येत नाही। यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच महायुतीतील जागा वाटप। भाजप संख्याबळाचा दावा करते, शिवसेना विद्यमान जागेचा दावा करते आणि राष्ट्रवादी देखील शांत बसलेली नाही। म्हणजेच ही निवडणूक विरोधकांपेक्षा महायुतीतील अंतर्गत संघर्षामुळे जास्त चर्चेत आली आहे। राजकीय जाणकारांच्या मते ही निवडणूक फक्त एका जागेची नाही, तर भविष्यातील स्थानिक राजकारणावर पकड मिळवण्याची लढाई आहे। कारण विधान परिषद सदस्य म्हणजे फक्त एक आमदार नाही, तर जिल्ह्यातील सत्ता संतुलन ठरवणारा चेहरा असतो। म्हणूनच प्रत्येक पक्ष आता ही जागा प्रतिष्ठेची बनवत आहे। पण या संपूर्ण राजकारणात सामान्य कार्यकर्ता काय विचारतोय माहिती आहे? आम्ही वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करायचं, पोस्टर लावायचे, सभा भरवायच्या, माणसं जमा करायचे आणि शेवटी तिकिटासाठी पुन्हा त्याच मोठ्या नेत्यांमध्ये संघर्ष व्हायचा। हा प्रश्न आता भाजपला विचारला जातोय। कारण भाजप स्वतःला कार्यकर्त्यांचा पक्ष म्हणवतो, मग कार्यकर्त्याला संधी मिळणार का नाही की पुन्हा गडबाजी आणि लॉबिंगच जिंकणार? सुरेश भुमरे सारख्या यांच्या पत्रामुळे आता आणखीन एक चर्चा रंगली आहे। भाजपमध्ये आत्मविश्वास जास्त आहे की अंतर्गत असुरक्षितता? कारण एखादा जिल्हा अध्यक्ष स्वतःची शिफारस करतो, याचा अर्थ तो स्वतःची दावेदारी खूप गंभीरपणे पुढे करतोय।
पण त्याच वेळी हेही दिसतं की पक्षात तिकिटासाठी जबरदस्त स्पर्धा आहे. आता पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. महायुतीत जागा कोणाला मिळते? भाजप आपला दावा कायम ठेवते का? शिवसेना पुन्हा बजोरिया यांच्यावर विश्वास दाखवते का? की अचानक एखादा नवीन चेहरा समोर येतो? राष्ट्रवादीला ही जागा मिळणार का? असे अनेक प्रश्न आहेत, त्याची उत्तरंही लवकरच मिळणार आहेत. हे सगळं महत्त्वाचंच ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, परभणी हिंगोलीची ही निवडणूक आता फक्त विधान परिषदेची राहिलेली नाही, तर ही महायुतीतील ताकद, गटबाजी आणि स्थानिक अस्मिता आणि राजकीय संघर्ष आणि अहंकाराची मोठी परीक्षा बनली आहे. आपल्याला काय वाटतं? या कमेंटमधून नक्की कळवा की परभणीमध्ये उमेदवार कोण हवा, कोणत्या पक्षाचा हवा आणि का हवा. नक्की कमेंट करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आणि माहितीसाठी आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.